सरचिटणीस आपल्यासमोर आपले 2 शब्द व्यक्त करतील, त्यासाठी जोरदार टाळ्या. भावकादेवी प्रोडक्शनच्या माध्यमातून या ठिकाणी सेलिब्रिटी लीग जो आयोजित केला होता, त्या सेलिब्रिटी लीगमध्ये खेळलेल्या सर्व खेळाडूंचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि त्याहूनही अधिक कौतुक मी माझे मित्र, माझे छोटे बंधू असलेले भावकादेवी प्रोडक्शनचे सर्व मी आल्यापासून पाहतोय, छोट्या कामापासून मोठ्या कामापर्यंत सगळे त्यांची धावपळ चालू आहे. असे निलेश घाडी जे अभिनेते सुद्धा आहेत, त्यांनी जिथं जागतं उदाहरण या ठिकाणी ठेवलेलं आहे. आज मोबाईलच्या काळामध्ये क्रिकेट हा मोबाईलवरच खेळला जातो असं मी पाहिलेलं आहे अनेक वेळा. आजकालच्या मुलांना जे ग्राउंड लेवलला जाऊन खेळणं किंवा क्रिकेटी खेळणं हे सोयीचं वाटत नाही. अशा वेळी आपल्या भावी पिढीला, तरुणांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं निलेश घाडी यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. कारण हा खेळ खेळला पाहिजे. यामध्ये कोण जिंकतं कोण हारतं हा भाग वेगळा. कुणाला मॅन ऑफ द मॅच मिळेल, कुणाला बेस्ट बॉलर, कुणाला बेस्ट बॅट्समन, हा भाग वेगळा. परंतु खेळल्यानंतर तुमची जी एनर्जी इकडे कामाला आली, तुमचे जे बर्न झाले आणि काय म्हणतात त्याला, तुम्ही एक प्रकारचा व्यायाम केला, तुमच्याकडून तो व्यायाम करवून घेतला. खेळ हा बाजूला ठेवला तर खरोखर शरीर यष्टीसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं तर मला याआधी येऊन तुमची मॅच पाहायची होती, परंतु काही कामामुळं मला यायला थोडा उशीर झाला. तरी ज्यांना ज्यांना या ठिकाणी बेस्ट प्राईज मिळालेला आहे किंवा मिळणार आहे, त्यांच्या सगळ्यांचं मनापासून मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि ज्यांना ज्यांना उपविजेतेपद किंवा ज्यांना काही मिळणार नाही, त्यांच्याकडून मी पुढच्या वेळी त्यांना चांगलं पारितोषिक मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद सर.